बातमी आरोग्यासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची। आफ्रिकेतील इबोला विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर विमानतळ आता हाय अलर्टवर आहे। युगांडावरून नागपुरात आलेल्या एका 47 वर्षीय नागरिकाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 21 दिवसांसाठी हा प्रवासी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी घोषित केलेली आहे। दरम्यान प्रशासनानं मेडिकल रुग्णालयामध्ये स्वतंत्र आयसोलेशन वॉर्डची तयारी सुरू केली आहे। नागपूर विमानतळावरून थेट माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। पाहूया। आफ्रिकन देशातील इबोला व्हायरसमुळे सध्या देशभरात काय जगभरात भीतीचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जे आहे केंद्र सरकारने ॲडवायझरी जारी करण्यात आली। त्यामध्ये युगांडा किंवा आफ्रिकन देशातून येणारे जे प्रवासी आहेत त्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याची जी आहे सूचना करण्यात आली आहे। आणि अशाच पद्धतीनं आफ्रिकेतील युगांडामधून आलेल्या एका जे आहे 47 वर्षीय इसमाला जे आहे सध्या नागपुरात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे। खरं तर भीतीचं कुठलंही कारण नाही, मात्र खबरदारी म्हणून हे सगळे उपाययोजना केल्या जात आहे। 47 वर्षीय इसम हा युगांडावरून आला होता, त्यामुळे फक्त खबरदारी म्हणून जे आहे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे। त्याला कुठलंही लक्षणं नसल्याचं सुद्धा जे आहे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने केंद्र सरकारने ॲडवायझरी जारी केलेली आहे, ट्रॅव्हल ॲडवायझरी झाली की त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे खास करून एअरपोर्ट असो, रेल्वे स्टेशन असो किंवा ज्या एअरपोर्ट किंवा वाया माध्यमातून येणारे जे ठिकाण आहे किंवा आफ्रिकेतून वाया ज्या ठिकाणी पोहोचू शकते त्या सगळ्या प्रवाशांची विशेष खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।